मित्रांनो नमस्कार. 2016 मध्ये आलेला सैराट सिनेमातल्या आर्ची आणि परशा, त्या काळामध्ये या दोघांची क्रेज लय होती. पण आर्ची आणि परशा तुम्हाला अजून आठवत असतील आणि त्या रक्तरंजित शेवट आठवला असेल तरच एक सैराट प्रकार घडलाय. खानदेशातल्या जळगावमध्ये 5 वर्षापूर्वी प्रेमविवाह केलेल्या मुकेश शिरसाटचा त्याच्या सासरच्या मंडळीने खून केलाय आणि तेही भर चौकामध्ये. काय आहे ते सगळा प्रकार आणि त्यांचा शेवट कसा झालाय, चला तर मग जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघताय काहीतरी वेगळे. या चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. जळगाव शहरामध्ये पिपळाजवळ उकडे या भागामध्ये मुकेश रमेश आणि शिरसाट नावाचा एक तरुण राहत होता. त्याच्या भागातील पूजा बनसोडे नावाची तरुणी देखील राहत होती. एकाच परिसरामध्ये असल्यामुळे दोघांची एकमेकांशी लहानपणापासून मैत्री होती. पुढे या मैत्रीचे रूपांतर प्रेमामध्ये झाले. मुकेश आणि पूजा या दोघांच्या प्रेमात पडले. एकमेकांसोबत पूर्ण आयुष्य काढण्याची आशा शपथा त्यांनी एकमेकांसोबत घेतल्या. पण ज्यावेळेस मुकेश आणि पूजा प्रेमाची कुणकुण पूजाच्या कुटुंबियांना लागली, तेव्हा पूजेचे कुटुंबी चिडले आणि त्यांनी मुकेश आणि पूजाच्या प्रेमाला विरोध केला. पण मुकेश आणि पूजा एकमेकांपासून दूर राहण्यासाठी तयार नव्हते. अशाच 5 वर्षापूर्वी मुकेश आणि पूजा पळून जाऊन लग्न केले. पण बनसोडे कुटुंबियांना म्हणजे की पूजाच्या घरच्यांना हे लग्न काही मान्य नव्हते. बनसोडे कुटुंबियांनी या लग्नात विरोध केला. बनसोडे आणि शिरसाट या दोन्ही कुटुंबियांमध्ये त्यावेळेस मोठा वाद झाला होता असे स्थानिक लोक सांगतात. मात्र पोलिसांच्या मध्यस्थांनी हे वाद मिटवण्यात आला होता. मात्र मुलीने पळून जाऊन लग्न केले हे बनसोडे कुटुंबियांना खटकत राहिले. त्यामुळे बनसोडे कुटुंबियांनी वारंवार मुकेशला आणि त्यांच्या घरच्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला. गेल्या 5 वर्षांमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणाने पूजाच्या माहेरचे लोक मुकेशला आणि त्याच्या घरच्यांना त्रास देत राहिले. पण त्याचा डाव हा मुकेशला संपवण्याचा होता उघडकीस झाले. 19 जानेवारी 2025 मुकेशच्या चुलत आणि निळकंठ शिरसाट यांच्या सांगण्यानुसार पूजाच्या माहेरचे हे लोक बऱ्याच दिवसापासून मुकेशला संपवण्याचा त्यांचा डाव होता. रविवारी असल्यामुळे मुकेश घरीच राहणार होता त्यांना माहित होते. त्यांनी शनिवारीच रात्री सर्व तयारी करून ठेवली. 20-25 जण जमवला होता. रविवारी मुकेश हा सकाळी घराच्या बाहेर पडला आणि तीच संधी साधून माहेरच्या लोकांनी संधी साधली. मुकेश गाडे चौकात येता त्यांच्यावर कोयत्याने वार आणि रोडवर हल्ला चढवला. मुकेश वर पूजाच्या माहेरच्या लोकांनी हल्ला चढवला की बाब लक्षात आल्यानंतर मुकेशचे भाऊ, चुलत भाऊ आणि हे दोघे चुलत भाऊ सगळे मुकेशला वाचवण्यासाठी धाव घेतली. मात्र पूजाच्या माहेरच्या लोकांनी त्यांच्यावर देखील हल्ला चढवला होता आणि त्यांनी देखील गंभीर जखमी केले. या दरम्यान हल्ल्यामध्ये मुकेश हा रक्ताने पूर्ण भिजला होता आणि पडला होता. त्यानंतर तत्कालीन रुग्णालयात दाखल केल्यानंतर मात्र तेथे डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. पुढे या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस हे घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणात 10 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तसेच त्यातल्या 7 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यामध्ये त्यासोबतच एका अल्पवयीन मुलाला देखील या प्रकरणात ताब्यात घेण्यात आले आहेत. मात्र या घटनेनंतर मुकेशच्या आई आणि प्रशासनाकडे त्यांनी मागणी केली की माझे लेकरू मारले, त्या लेकराच्या मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे. मागणी मुकेशची आई उज्ज्वला शिरसाट यांनी केली आहे. तर मुकेशचे चुलते निळकंठ शिरसाट हे चांगले आक्रमक झाले होते. आमच्या पोराला जर मारले तुमचे ही 1-2 खलास करू असे निळकंठ शिरसाट यांनी म्हटले आहे. आता मुकेशचे चुलते निळकंठ शिरसाट यांच्या या खुलासा झाल्यानंतर जळगाव शहरामध्ये आणखी रक्ताचे पाठ फिरणार आहेत का अशी भीती व्यक्त केली जाते. तसेच सध्या परिसरामध्ये संपूर्ण जळगाव शहरामध्ये तणाव वातावरण आहे. हे प्रकरण कुठपर्यंत जाणार हे वेळ आल्यानंतरच कळेल.
तोपर्यंत तुमच्या मत प्रक्रिया आम्हाला नक्की कमेंट करून सांगा.